पूर्वीच्या अगोदरपासून इथे राहत आहे. तरी आमची ही जागा येसराच्या कोणत्याही जागेत ही येत नसून ही जागा येसराच्या कोणत्याच खेड्यात येत नसून आमचा सर्वे नंबर वेगळा आहे, त्यांची हा आमचा वेगळा सर्वे नंबर आहे. आणि ते आम्हाला कोर्टाने हे केलेलं आहे, आम्हाला कलेक्टरने येणे केलेलं आहे 1917 साली. तरी हे लोक महानगरपालिकेचे व इतर पोलीस अधिकारी आणि कलेक्टरच्या नोटीसला ते मान्य देत नाही. ते कलेक्टरच्या नोटीसला कोणतीही मान्यता देत नाही. आणि त्या लोकांनी येऊन आमची 67 ही प्रॉपर्टी किंवा ही जागा येसरेच्या वेगळ्या भागात नाही येते, त्यांचा आमचा कोणताही संबंध नसतानाही त्यांनी आमच्यावर कारवाई केलेली आहे. आणि आमची घरं आता तोडत आहे, लाईव्ह दाखवतो सगळ्यांना, तर तुम्ही बघा. आणि जी जी जागा आहे ती येसरेच्या वेगळी आहे, येसरेचा काही संबंध येत नाही त्याच्याशी. आणि या बिल्डरनी येसरेला किंवा इतर अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि हे करून त्यांनी आमच्या घरांवर कारवाई चालू केली आहे. कारवाई करतात आणि कोणताच अधिकारी थांबत नाही आणि ते आमचं कोणतंही म्हणणं ऐकून घेत नाही. पेपर ऑलरेडी आमच्याकडे आहे, कोर्टात केस चालू आहे. कोर्टात केस चालू आहे. तरी हे लोक आम्हाला 20 तारीख पडलेली आहे, तरी ती लोक कारवाई करत नाही. 20 तारीख आम्हाला दिलेली, त्याच्या अगोदरच आमचं घर तोडलं, आम्हाला बेघर केलं. आम्ही कुठं जायचं आता, रोडवर झोपायचं का आम्ही आता? दीडशे वर्षापासून आम्ही राहत असून आमच्यावर कारवाई चालू झालेली आहे आणि आमचे कोर्टात केसही लावलेले चालू आहे सध्या. तरी त्यांनी पैसे वगैरे देऊन सगळे हे केलेले आहे. कोर्ट चालू असताना पण कोर्टात केस चालू असताना ही कारवाई होऊ नाही शकत. त्या मते ते तुमच्या इथं काहीच नाही. आणि आमचा नंबर वेगळा आहे आणि त्याचा जो नंबर आहे तो वेगळा आहे. तरी पण त्यांना 10 वेळा पोलिसांना आम्ही ऑर्डर दाखवली कोर्टाची, तरी पण ही लोक ऐकायला तयार नाही, काय नाही. बिल्डरने पैसे देऊन वगैरे आता परवा दिवशी आमची 20 तारखेला कोर्टात हे आहे. आम्ही जवळजवळ 13 ते 14 कलेक्टरला यांना मी अभिनेवाल्यांना यांना पत्र पाठवलेलं आहे. तिथनं काहीच आमच्या इथं रिप्लाय आलेला नाही अजून. फक्त येसरे आणि पोलिसांना एकमत करून त्यांनी संगनमत करून त्यांनी हे केलेलं आहे. जर आम्हाला हाय तसं परत त्यांनी घर बांधून द्यावं. कोर्टाची ऑर्डर असतानाही असं करणं ते कितपत चांगलं आहे हे तुम्हीच विचार करा. आता या पोरीचं लग्न आहे आता या पुढच्या या 10-12 दिवसात, तरी पण त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा ती लोक आमच्या विरुद्ध आमच्या हे बघा त्यांना बोलायला पण जमाना काय नाही. इथे कारवाई चालू आहे सगळी, सगळ्यांचे सामान बिमान एक लग्नाची घाई चालू आहे, पाहुणे आलेले बघा. हे ना इथे नोटीस लावलेली, नोटीस पण लावलेली आम्ही. नोटीस लावून सुद्धा पण त्यांनी हे केलेले बळणी पैशाचा वापर केलेला आहे. बघा इथे हे सामान सगळं बाहेर काढलंय आमचं. आता आम्ही लोकांनी जायचं कुठं? आम्ही मातक समाजाचे लोक आहेत आणि झालं ते बोलले त्यांचा सर्वे नंबर पण वेगळा आहे ना आमचा. आणि सगळं पहिली गोष्ट बिल्डरचीच इथं जागा नाही, बिल्डरची जागा दुसरीकडे इथे आम्ही सगळं कोर्टात सादर करणार होतो, पण हे सगळं त्यांनी आधीच हे केलं. आता 20 तारखेच्या आम्हाला परवा दिवशी एप्रिलमध्ये आमची तारीख आहे, पहिली 1 तारीख झालेली, तर ते तिथं सादर करायच्याच पहिले त्यांनी सगळं हे केलेलं आहे, आमचं उद्ध्वस्त केलेलं आहे.